छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरामध्ये मध्यरात्री मोठी भीषण आग लागली। कपड्याच्या एका दुकानाला आग लागल्याची माहिती आहे। या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 पुरुष, 3 महिला आणि 2 लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे। दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। बहुत ही दर्दनाक घटना है कि एक पूरा का पूरा परिवार रात में सोने के लिए जाता है और सुबह उनकी लाशें निकलती है, जिसमें 2 छोटे-छोटे बच्चे हैं। मैं अस्पताल में जाकर आया हूँ, वो बच्चों की हालत देखने के बाद ऐसा लगता है कि वो बच्चे सो रहे हैं। साफ है कि धुएँ की वजह से वो बच्चों की मौत हुई है। ऐसे कुल मिलाकर 7 लोगों का पूरा परिवार, जिसके अंदर 3 महिलाएं भी है, पुरुष है और बच्चे हैं, वो पूरे के पूरे खत्म हो चुके हैं। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरात असणाऱ्या एका 3 मजली इमारतीला आग लागली होती। मध्यरात्री 3 ते सकाळी 4 वाजेच्या दरम्यान ही आग लागली होती आणि या आगीमध्ये दुर्दैवी 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की याच ठिकाणी मी घटनास्थळावरती उभा आहे। याच ठिकाणी ती आग लागली होती। एक कापडाचं दुकान होतं आणि या दुकानाला ती शॉर्ट सर्किट्समुळे आग लागली होती आणि जवळपास संपूर्ण जे साहित्य आहे ते जळून खाक झालेलंच आहे। मात्र यामध्ये निष्पाप 7 जणांचा बळी गेलेला आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकता की अग्निशामक दलाचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे सुद्धा घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते आणि त्यांच्याकडून सुद्धा आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। मात्र या इमारतीमध्ये जायला एकच रस्ता असल्याने खाली यायला त्या कुटुंबातील व्यक्तींना अडचण होत होती, त्यामुळे ते येऊ शकले नाही आणि त्यांचा गुदमरून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। 7ही जणांचे जे मृतदेह आहे ते आता घाटी रुग्णालयात पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे। राम ढाकणे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।